रोखठोक, बेधडक आणि अचूक घडामोडींचा वेध घेणारं एकमेव बातमीपत्र, आदर्श क्रांती मराठी न्यूज. 3,62,00,000 रुपयांचा घरकुल घोटाळा हा आमचा नसून तत्कालीन प्रशासनातील प्रशासक, अधिकारी व त्यावेळच्या संबंधित लोकांचा आहे. हारुणभाई इनामदार. घरकुल अपहार प्रकरणातील संबंधित दोषीवर शासनाने योग्य ती कारवाई करावी. 3,62,00,000 रुपयांचा घरकुल घोटाळा हा आमच्या कार्यकाळातील नसून तत्कालीन प्रशासनातील प्रशासक, अधिकारी व त्यावेळच्या संबंधित लोकांनी केलेला आहे, अशी माहिती हारुणभाई इनामदार व नगराध्यक्षा सौ सीताताई बनसोड यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली आहे. तर घरकुल अपहार प्रकरणातील संबंधित दोषींवर शासनाने योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी पत्रकार परिषदेद्वारे शासनाकडे हारुणभाई इनामदार व नगराध्यक्षा सौ सीताताई बनसोड यांनी केली आहे. याबाबतची सविस्तर माहिती अशी की दिनांक 31 जानेवारी 2026 रोजी केज येथील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत हारुणभाई इनामदार यांनी सांगितले की दिनांक 31 जानेवारी 2026 रोजी दैनिक सकाळ या वर्तमानपत्रात एक बातमी प्रकाशित झाली. ती म्हणजे केज नगरपंचायतच्या घरकुलाच्या अपहाराबाबतची एक बातमी प्रकाशित झालेली आहे. परंतु त्या बातमीमध्ये सन 2019 ते 2023 असा कालावधीचा थोडा अवमेळ दिसून आला आहे. परंतु आमच्या कार्यकाळास दिनांक 14 फेब्रुवारी 2022 रोजीपासून सुरुवात झालेली आहे. सदरील घरकुलाचा अपहार दिनांक 20 मे 2019 ते 21 फेब्रुवारी 2022च्या अगोदरच झालेला आहे. त्यामुळे सदर झालेल्या घरकुल अपहाराचा आमचा काडीमात्र संबंध नाही, असे ठामपणे गटनेते हारुणभाई इनामदार व नगराध्यक्षा सौ सीताताई बनसोड यांनी बोलताना स्पष्ट केले. तर केज नगर पंचायतला सन 2019ला DPR क्रमांक 1374 घरकुलाचा DPR मंजूर झाला आणि तो DPR मंजूर झाल्यानंतर केंद्र शासनाकडून 4,19,35,413 रुपये तर महाराष्ट्र शासनाकडून 17,15,704 रुपये एवढा निधी केज नगर पंचायतला प्राप्त झाला. हा कालावधी सन 2019ला सदरचा निधी हा प्राप्त झालेला होता. आज रोजी घेण्यात आलेली पत्रकार परिषद ही कोणत्या राजकीय हेतूने प्रेरित होऊन घेण्यात आलेली नाही. फक्त आम्ही जे लोकांना डिक्लेअर केलेले आमचे उद्दिष्ट आहे व आम्ही लोकांना दिलेला विश्वास आहे, तो विश्वास आम्हाला टिकवायचा आहे. आमच्या भोळ्या बाबड्या जनतेला केज नगर पंचायतने घरकुलाचा घोटाळा केला आहे अशा बातम्या प्रकाशित झाल्या व तशा बातम्या लागलेल्या आहेत आणि अशा बातम्या येणे गरजेचे आहे. जे काही चुकीचं आहे ते लोकांच्या समोर येणं गरजेचं आहे व ते लोकांना माहीत झाले पाहिजे. जे काही चुकीचे असेल ते लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे. लोकांना प्रश्न कळणे गरजेचे आहे. केजच्या ज्या लोकांनी आम्हाला मोठ्या विश्वासाने केज नगरपंचायतच्या ठिकाणी सेवक म्हणून बसवले आहे, आमच्या कार्यकाळामध्ये 1 रुपयाचा भ्रष्टाचार हा सिद्ध झाला तर आम्ही त्या बदल्यात आमचा भ्रष्टाचार सिद्ध करणाऱ्याला व्यक्तीला 1,01,000 रुपयांचे बक्षीस जाहीर केलेले आहे. त्यामुळे आमच्या प्रतिमेला कुठेही गालबोट लागू नये आणि लोकांचा गैरसमज होऊ नये म्हणून लोकांसमोर खरे व सत्य परिस्थिती मांडण्यासाठी आम्ही आज रोजी पत्रकार परिषद घेतली आहे. सन 2019च्या DPR नुसार 374 घरकुल मंजूर झालेली आहेत व निधी देखील प्राप्त झाला होता. परंतु त्यापैकी 133 लाभार्थ्यांना पहिला, दुसरा, तिसरा हप्ता देण्यात आला. लाभार्थ्यांना वरील रक्कम ही इतर रकमेतून त्यांच्या घरकुलाचे हप्ते हे आमच्या कार्यकाळात देण्यात आले. परंतु त्यामध्ये तत्कालीन प्रशासनातील काम करणे प्रशासक व त्या कालावधीतील कार्यरत असलेले अधिकारी आणि त्याचबरोबर संबंधित लोकांनी संगनमत करून घरकुल योजनेच्या लाभार्थ्याच्या खात्यावर पैसे न टाकता जवळपास 3,62,00,000 रुपये एवढा निधी हा नियमबाह्य पद्धतीने चुकीच्या मार्गाने लाभार्थ्याच्या खात्यावर न टाकता विविध एजन्सीच्या ज्या एजन्सी त्यांच्या संबंधित आहे अशा एजन्सीत सामील होता. या सर्व एजन्सीच्या नावाने डायरेक्ट धनादेश देऊन अनियमित व कायद्यात बसत नसताना ते नियमबाह्य असताना देखील अशा पद्धतीचे काम त्यावेळचे प्रशासनात काम करणारे तत्कालीन प्रशासक व त्यावेळचे अधिकारी आणि त्यावेळचे संबंधित लोकांनी संगनमत करून 3,62,00,000 रुपयांचा निधी हा लाभार्थ्यांच्या नावे खात्यावर जमा न करता व त्यांना सदरची रक्कम न देताच संबंधित एजन्सीच्या नावाने धनादेश काढून 3,62,00,000 रुपयांचा अपहार केलेला आहे. सदर घरकुलाचा अपहाराचा कालावधी हा शासनाच्या अहवालात म्हणजेच मुख्य अधिकारी लेखापाल श्री महारुद्र वडकर यांच्या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे. जो कालावधी दिनांक 20 मे 2019 ते दिनांक 31 जानेवारी 2022 पर्यंत प्राथमिकदृष्ट्या घरकुल लाभार्थ्यांना न देताच इतरत्र कामासाठी सदरचा निधी हा अदा केल्याचे दिसून येत आहे.
असे शासनाच्या चौकशी अहवालात नमूद करण्यात आले आहे। त्या संबंधी सर्व पुरावे हे सदर अहवालात जोडलेले आहेत। तसेच सदर अहवालामध्ये ज्या लाभार्थींना पैसे दिले आहेत अशा लाभार्थ्यांची नावे आहेत। त्याचबरोबर ज्या एजन्सी व इतरांना पैसे दिलेले आहेत अशा सर्वांची नावे सदर अहवालात नमूद करण्यात आलेली आहेत। तसेच ज्या एजन्सीच्या नावाने पैसे दिले गेलेले आहेत अशांची नावे देखील आहेत। ज्या बँकेच्या खात्यावरून सदरचे व्यवहार करण्यात आलेले आहेत त्यांचे देखील बँक स्टेटमेंट जोडून शासनाकडे अहवाल तसा सादर केलेला आहे। सदरचा अहवाल हा आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेबांकडे पाठवला आहे। शासनाकडे आमची मागणी आहे की ज्या लोकांनी घरकुलाच्या संबंधाने अपहार केला आहे त्याचबरोबर जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। संबंधित दोषींना पायबंद बसला पाहिजे। घरकुलाच्या लाभार्थ्यांसाठी आलेल्या निधीचा गैरवापर केल्याप्रकरणी संबंधित दोषींवर योग्य ती कारवाई झाली पाहिजे। सदरचा प्रकार हा लोकांच्या समोर आला पाहिजे व लोकांना न्याय मिळाला पाहिजे ही आमची भूमिका असून तशी आमची मागणी आहे। आम्ही सन 2022 ची केज नगर पंचायतची निवडणूक लढवली व दिनांक 14 फेब्रुवारी 2022 रोजी केज नगर पंचायतचा चार्ज आम्ही घेतला। सदरचा चार्ज घेण्या अगोदर 15 दिवसांपूर्वी सदर घरकुलाचा अपहार झालेला आहे। आम्ही चार्ज घेतेवेळी चार्ज पट्टी चेक करून घेतली असता त्यावेळी नगर पंचायतच्या खात्यावर फक्त 50,000 रुपये एवढी रक्कम शिल्लक होती। त्या 50,000 रुपये रकमेवर आज रोजी 4 वर्षाचा नगरपंचायतचा कारभार हा एक सक्षम सुशिक्षित महिला नगराध्यक्षांच्या नेतृत्वाखाली सर्व पक्षाच्या नगरसेवकांना सोबत घेऊन जनतेची सेवा करत आहोत। आमच्या भोळ्या भाबड्या नागरिकांनी खोटं नाटं माहितीला बळी पडू नये। आमच्या गोरगरीब जनतेची कोणीही दिशाभूल करू नये। जनतेने आम्हाला सेवक म्हणून केज नगर पंचायतला काम करण्याची संधी दिली आहे। आम्ही जनतेचे सेवक म्हणून काम करू। लोकांच्या विश्वासाला कदापि तडा देणार नाही। आम्ही आजपर्यंतच्या कामात कुठेही भ्रष्टाचार केलेला नाही व यापुढेही भ्रष्टाचार करणार नाही। मात्र संबंधित दोषींवर शासनाने योग्य ती कारवाई करावी अशी मागणी गटनेते हरणबाई इनामदार व नगराध्यक्षा सौ सीताताई बनसोड यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून शासनाकडे केली आहे व घरकुल झालेल्या अपराचा खुलासा त्यांनी केला आहे। नगराध्यक्षा सौ सीताताई बनसोड व गटनेते हरणबाई इनामदार। एक पत्रकार बांधवासाठी आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मूकनायकाची सुरुवात केली। आज या मूकनायक दिनानिमित्त सर्व पत्रकार बांधवाला आमच्या केज नगर पंचायतच्या वतीनं आमच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो। आज या ठिकाणी पत्रकार परिषद बोलवण्याचं मुख्य कारण हे आहे की केज नगर पंचायतीची आज सकाळ पेपरला घरकुलांच्या अपहाराबद्दलची एक बातमी लागली, परंतु त्या बातमीमध्ये काही कालावधीचा थोडा अवमेळ दिसून आला। तर केज नगर पंचायतीला 2019 ला डीपीआर क्रमांक 1 374 घरकुलाचा डीपीआर मंजूर झाला आणि त्या डीपीआर मंजूर झाल्यानंतर शासनाकडून केंद्र शासनाचे 4,19,35,413 रुपये आणि महाराष्ट्र शासनाचे 17,15,704 रुपये केज नगर पंचायतीला प्राप्त झाले। हा कालावधी 2019 ला प्राप्त झाल्यानंतर आजची पत्रकार परिषद कुठल्याही राजकीय हेतून प्रेरित होऊन घेण्यात आलेली नाही। फक्त आम्ही जो डिक्लेअर केलेलं आमचं उद्दिष्ट आहे किंवा लोकाला जो आम्ही दिलेला विश्वास आहे, तर आमच्या भोळ्या भाबड्या जनतेला केज नगर पंचायतीने एवढ्याचा घोटाळा अशा मथळ्याखाली जर बातम्या आल्या आणि येऊ लागल्यात आणि यायलाही पाहिजे, जे चुकीचं असेल त्याच्या बातम्या आल्याच पाहिजे, लोकांसमोर ते प्रश्न गेलेच पाहिजे, लोकांना ते प्रश्न माहीत झालेच पाहिजे। परंतु केज मधल्या ज्या लोकांनी आम्हाला विश्वासानं एक सेवक म्हणून त्या ठिकाणी बसविलं आणि आम्ही आमच्या कालावधीमध्ये 1 रुपयाचा जरी भ्रष्टाचार कोणी सिद्ध केला तर आम्ही 1,01,000 रुपयाचं बक्षीस जाहीर केलं। त्या आमच्या प्रतिमेला कुठंच गालबोट लागू नये आणि लोकांची गैरसमज होऊ नये म्हणून सत्य परिस्थिती लोकांसमोर मांडण्यासाठी
आज आपण पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे. 2019ला DPR नुसार 374 घरकुल मंजूर झाले, त्याचा निधी प्राप्त झाला, परंतु त्याच्यातून फक्त 133 लोकांना त्या काळामध्ये 1, 2, 3 असं एखादा दुसरा तिसरा हप्ता देण्यात आला. परंतु त्यातले तत्कालीन प्रशासक, त्या कालावधीमध्ये असलेले अधिकारी, त्या कालावधीमध्ये असणारे संबंधित लोक या सगळ्यांनी संगतमत करून लाभार्थ्याच्या खात्यावर पैसे न टाकता जवळपास 3,62,00,000 रुपये नियमबाह्यपणे चुकीच्या पद्धतीनं लाभार्थीच्या खाती न ठेवता विविध एजन्सीच्या, ज्या एजन्सीचे त्यांचे संबंध होते किंवा ज्या एजन्सी त्याच्यामध्ये सामील होते, तर अशा एजन्सीच्या नावानं डायरेक्ट धनादेश देऊन की जे नियमात कुठल्याही पद्धतीत बसत नाही, ते नियम बाह्य आहे, अशा पद्धतीचं काम या त्यावेळेच्या प्रशासनात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी, कर्मचाऱ्यांनी आणि सगळ्यांनी मिळून लोकांचे जवळपास लोकांसाठी घरकुलासाठी आलेले 3,62,00,000 रुपये डायरेक्ट या एजन्सीच्या नावानं ट्रान्सफर करून जवळपास एवढ्या मोठ्या रकमेचा अपहार त्या ठिकाणी केलेला आहे. अपहाराचा कालावधी हा या ठिकाणी तुमच्या माहितीसाठी सांगतो. या ठिकाणी तो झालेला कालावधी या ठिकाणी शासनाच्या अहवालात, CO साहेबांच्या, लेखापालाच्या सगळ्यांच्या अहवालात या ठिकाणी नमूद आहे. जो कालावधी या ठिकाणी दिनांक 20 मे 2019 ते 31 जानेवारी 2022 पर्यंत प्राथमिक दृष्ट्या घरकुल अनुदान लाभार्थ्यांना न देता इतरत्र कामासाठी अदा केल्याचे दिसून येत आहे. याचे सगळे पुरावे या अहवालात सादर आहेत. या अहवालात लाभार्थ्यांची नावं आहेत, ज्या लाभार्थ्यांना पैसे दिले त्यांची नावं आहेत, आणि ज्या ज्या एजन्सीच्या नावानं नियमबाह्यपणे पैसे ट्रान्सफर करून अपहार झालेला आहे, तर त्यांची सुद्धा नावं या ठिकाणी यादीत आहेत. त्याचप्रमाणे ज्या बँकेतून, त्या खात्यातून त्यांना पैसे गेले त्याचे बँकेचं स्टेटमेंट आपल्या अहवालात शासनाला जोडलेला आहे. आणि ही अहवाल कलेक्टर साहेबांना आम्ही पाठविलेला आहे. आणि आमची मागणी आहे की ज्या ज्या लोकांनी हे सगळे कुटाने काळे वाळे केले असतील, तर ते दोषी असतील, तर त्यांच्यावर संबंधितावर कारवाई झाली पाहिजे, त्याचं त्यांना पायबत बसला पाहिजे. आणि ही लोकांच्या साठी आलेल्या पैशाचा जो अपव्यय झाला, तर ह्यासाठीचा जो शासनाचा निर्णय आहे, शासनानं संबंधितावर योग्य ती कारवाई केलीच पाहिजे. आणि योग्य ती कारवाई करून ही जी झालेला अपहार आहे त्याला कुठेतरी लोकांच्या समोर न्याय भेटला पाहिजे, ही आमची या ठिकाणी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून प्रशासनाला मागणी आहे. कारण आम्ही 2022 मधल्या निवडणुका लढल्यानंतर आम्ही 14 फेब्रुवारी 2022ला आम्ही नगरपालिकेचा चार्ज आमच्या हातात घेतला. आणि हे सगळं काळ गोड बंगाल 19 ते म्हणजे 20 मे 2019 ते 31 जानेवारी म्हणजे आम्ही चार्ज घ्यायच्या 15 दिवस पूर्वीपर्यंत 31 जानेवारी 2022 पर्यंतच्या कालावधीमध्ये ही झालेलं सगळं गोड बंगाल आहे. लोकांचं नगरपालिकेचं नाव ऐकून बातमीच्या उद्देशानं आमच्याबद्दल काही गैरसमज होऊ नये. कारण असल्या परिस्थितीमध्ये आम्ही जो लोकांना सेवक म्हणून जो आम्ही आव्हान केलेलं आहे, त्या आव्हानावर आम्ही स्टिकअप आहोत. त्या आव्हानाला कुठेतरी गालबोट लागू नये, आमच्याबद्दलची गैरसमज होऊ नये, म्हणून आम्ही ही आज पत्रकार परिषद घेऊन माझ्या तमाम केजवासियासमोर आम्ही हे सगळा लेखाजोखा ठेवित आहोत. आणि आमच्या कालावधीमध्ये ज्या तारखेला आम्ही चार्ज घेतला, त्या दिवशी चार्ज पट्टी तयार केली नियमाप्रमाणे. जेवढे आमचे नगरपालिकेचे अकाउंट असतील, सगळ्या अकाउंटचे त्या ठिकाणी आम्ही स्टेटमेंट मागविले. सगळ्या अकाउंटमध्ये किती पैसे आज उपलब्ध आहेत, काय परिस्थिती आहे, ही सगळे अकाउंट आम्ही त्यावेळेस मागविले. आम्ही आमची चार्ज पट्टी तयार केली. आणि 14 फेब्रुवारी 2022 पासून पुढे आम्ही कुठल्याही गोष्टीला आम्ही जिम्मेदार राहू, परंतु
लोकांची गैरसमज होऊ नये म्हणून आज आपल्याला या ठिकाणी पत्रकार परिषद घेण्यात आलेली आहे. आणि ज्यावेळेस आम्ही चार्ज घेतला त्यावेळेस या खात्यावर 3,23,000 रुपये फक्त शिल्लक होते. ते सुद्धा आम्ही 6व्या-7व्या महिन्यामध्ये ते शासनाला परत पाठवून दिले. त्याचे पावती सुद्धा या अहवालामध्ये जोडलेली आहे. म्हणजे जेणेकरून ह्या पापाचे धनी जे कोणी असतील त्यांना शासनानं हुडकावं, त्यांच्या विरोधात योग्य ती कारवाई करावी आणि हा जो झालेला गौरबंगाल आहे याला न्याय द्यावा. आणि ज्या लोकांचे त्या ठिकाणी हप्ते त्यांच्या नावावर जायच्या ऐवजी धंडदांडग्याच्या गायामध्ये जे पाठविण्याचा प्रयत्न झालेला आहे त्याला कुठेतरी त्याच्यावर चाप असावा. त्यांच्यावर योग्य ती शासन जी काय कारवाई शासनाची अधीन असेल ती त्यांनी करावी अशी आमची त्या ठिकाणी मागणी राहील. आणि कुठलाही यात राजकारण किंवा कुठल्याही पद्धतीचं कुणी कुठं काय केलंय ह्याच्याविषयी आम्हाला घेणं देणं नाही. की प्रशासन आपली कारवाई करण्याला सक्षम आहे, प्रशासन योग्य ती कारवाई करेल. परंतु आमच्या कालावधीमध्ये 1 रुपयाचा सुद्धा भ्रष्टाचार किंवा चुकीचं झालेलं नाही. उलट ह्यांच्या पापाची फळं आम्हाला भोगायची वेळ आली. कारण म्हाडावाले सेंटरवाले आज आम्ही रात्रंदिवस प्रयत्न करून जवळपास 1215 घरकुल पंतप्रधान योजनेतले आम्ही मंजूर करून आणले. दिल्लीपर्यंत चक्रा मारून मंजूर करून आणले. परंतु ह्या केलेल्या पापामुळं आज आमचा निधी रोखला गेला. आज आम्हाला फक्त 200 लोकांना यामध्ये निधी देता आला. बाकीचा निधी या सगळ्या गोरबंगालमुळं आज आमचा निधी रोखला गेला. आमच्या मंजूर करून आलेल्या लोकांना घरकुलाला आम्हाला हप्ते देता येणार गेले. आणि 374 घरकुलातले 133 घरकुलाला ज्या लोकांना त्यांनी 1-2 हप्ते देऊन सोडले होते ती आम्ही आल्यानंतर ते सगळे परिपूर्ण करून घेतले. आणि जवळपास आता 200 म्हणजे जवळपास 333 लोकांना घरकुलाचा पूर्ण लाभ देण्याचं आम्ही काम केलं. रमाईमधून जवळपास 350 लोकांना लाभ देण्याचं काम केलं. परंतु अशी गोरगरिबांच्या साठी आलेल्या पैशातून 1 रुपयाचे सुद्धा कुठलाही अपार किंवा कुठल्याही पद्धतीचं चुकीचं काम आमच्या हातून घडलेलं नाही. परंतु या मथळ्याखाली आलेल्या बातम्यामुळं आमच्याबद्दल कुणाचा गैरसमज होऊ नये आणि आम्ही जनतेनं आम्हाला सेवक म्हणून नियुक्त केलेला आहे तर त्यांचे सेवक या जनतेशी इमानदार आहेत. त्यांनी दिलेल्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही. अशा पद्धतीचा खुलासा करण्यासाठी या ठिकाणी आज पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे. आणि ज्या दिवशी आम्ही चार्ज घेतला त्या दिवशी आमच्या सगळ्या खात्यावर मिळून फक्त 50,000 रुपयाचा निधी, 50,000 सर, कुठं 17,000, कुठं 18,000, कुठं 4,000, कुठं 5,000 असे 50,000चा निधी त्यावेळेस होता. आणि त्या गोष्टीला सुद्धा आम्ही डगमग न जाता 4 वर्ष सक्षमपणे नगरपालिका चालविण्याचं आम्ही काम केलं. आणखीन सुद्धा राजकीय ज्या गोष्टी घडलेल्या आहेत पूर्वच्या ह्याच्यामध्ये त्याच्यावर आम्हाला काय बोलायचं कारण नाही. योग्य वेळी त्या सुद्धा सगळ्या गोष्टीचा खुलासा केला जाईल. परंतु आज घरकुलांचा लोकांचा या ठिकाणी आलेल्या पैशाचा जो अपव्यय झाला आणि काही लोकांनी घरं उघडून ठेवले, काही लोकांनी बांधले, काही लोकांचा स्लॅब राहिला, काही लोकांचं असं झालं. आणि अशा परिस्थितीमध्ये त्या लोकांना सोडून त्या सगळ्या निधीचा यांनी अपव्यय केला. म्हणून माझी मागणी आहे की बाबा ह्या झालेल्या अपव्ययावर योग्य ती चौकशी होऊन योग्य ती कारवाई व्हावी आणि लोकांनी समाज गैरसमाजातून दूर राहावं. तुमचे निवडलेले सेवक हे कधीही तुम्हाला बेमान होणार नाहीत आणि 1 रुपयाला सुद्धा लाजिमदार राहणार नाहीत. आणि आम्ही जो जाहीर केलेला निर्णय आहे की कुणी जरी 1 रुपयाचा अपहार, डबल झालेलं काम, न करता उचललेलं बिल असं जर कुणी सिद्ध करण्याचा प्रयत्न केला तर त्याला नगदी 1,01,000 रुपयाचं बक्षीस आम्ही देऊ. आणि तुम्ही ब्रॅकेटमध्ये ही सुद्धा करा की आमच्या ह्या निर्णयाला कुठं गालबोट लागणार नाही यासाठी आजची आम्ही ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे. हीच तुम्हाला तुमच्या माध्यमातून माझ्या तमाम केजवाशाला दाखवून आमचं कर्तव्य होतं. तुम्ही लोकशाहीचा आधार